झेंडावंदनच्या दिवशीची डेकोरेशनची पूर्ण जबाबदारी ही हाऊसकीपिंग टीमवर असते. तर आपण डेकोरेशन काय करणार आहोत ते आपलं एक आठवड्या आधी आपण डिसाईड करायचं असतं. आणि नसेल तर आपण बाहेर आपण चेक करू शकतो. आपल्या सिटीमध्ये, आपण लोकल एरियामध्ये रांगोळी फुलाने काढणारी किंवा कलर्सने काढणारी खूप सारे आपल्याला आर्टिस्ट मिळतील. त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांचे प्राईस काय आहे ते सगळं डील करून आपण अप्रुव्हल घेऊन ते सगळं सेट करायचं. आणि एक दिवस आधी त्या सगळ्या लोकांना आपण हमखास रिमाइंडर द्यायचा की या टाईमला तुम्हाला यायचं आहे. झेंडावंदनचा टाईम 8 असेल तर रांगोळी आपण सकाळी 6 वाजल्यापासून 6 ते 7 मध्ये काढून मोकळं व्हायला पाहिजे. काही हॉटेल्समध्ये एक फुग्यांचं डेकोरेशनही केलं जातं. तिरंगा फुग्यांचा कलर वापरला जातो आणि ते फुगे व्यवस्थित झेंडावंदनच्या पिलरच्या पाठीमागे व्यवस्थित सेट केले जातात. आणि लहान मुलंही खूप असतात झेंडावंदनच्या वेळेस, तर त्यांना ते तिरंगे फुगे दिले जातात, जेणेकरून खूप छान वाटतं, ते खूप एन्जॉय करतात. काही हॉटेलमध्ये फुगे हे आकाशात सोडले जातात, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल. तर असे झेंडावंदन झालं तर की सगळ्या गेस्टना असे फुगे द्यायचे आणि ते आकाशात सोडल्यावर पूर्ण आकाश आपल्या सुंदर तिरंगा कलरने भरून जातं आणि हॉटेलचा लोगो वगैरे दिसत असतं त्या बॅकग्राऊंडमध्ये. हे खूप अशा प्रकारे खूप साऱ्या प्लॅनिंगने आणि मोटिवेशनने, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण हे राष्ट्रीय सण आपण आपल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करतो, साजरे करतो. ह्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन लागतं, सगळ्या स्टाफ मेंबरची आपल्याला हेल्प लागते. तरच असे सण आपण सक्सेसफुली सेलिब्रेट करू शकतो. आणि गेस्टला आपल्या चेहऱ्यावर, स्टाफ मेंबर्सच्या चेहऱ्यावर जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिसतो त्याने ते खूपच खुश होतात. आणि असे राष्ट्रीय सण सेलिब्रेट करण्यासाठी गेस्ट अशा प्रकारे खूप इच्छुक असतात. आणि छोटी मुलं असतात त्यांना खूप मस्त वाटतं. आणि स्नॅक्स त्याच्यानंतर असतं तेही ते खूप एन्जॉय करतात. तर तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे साजरे करतात हे मला कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा. अजून एक गोष्ट ॲड करायची आहे. हे झालं झेंडावंदन जे आपण बाहेर करतो. आतमध्ये हॉटेलमध्ये आपण 2-3 दिवस आधी लाइटिंगही करू शकतो. पूर्ण पेरिफेरी एरियामध्ये आपण लाइटिंग करू शकतो. आपण आतमध्ये तिरंगा कलरचे आपण काही फ्लावर अरेंजमेंट बनवू शकतो. गेस्टच्या रूममध्ये तिरंगा कलरच्या फ्लावर्स आपण ठेवू शकतो. रिसेप्शन काउंटरला आपण 3 छोटे फिश बोल घेऊन त्याच्यामध्ये आपले तिरंगा कलर टाकू शकतो. त्याने एक पूर्ण स्वातंत्र्य दिनाचं किंवा प्रजासत्ताक दिनाचं ॲटमॉस्फिअर तयार होतं. आपले शेफ जे कोणी इन हाऊस गेस्ट आहे त्यांच्यासाठी मिठाई तयार करतात आणि ते रूममध्ये ठेवतात आणि हॅपी रिपब्लिक डे असा मेसेजही लिहून ठेवतात. कॉरिडोरमध्ये आपल्या लिफ्ट लँडिंग एरियामध्ये आपण तिरंगा कलरचं काही छोटीशी रांगोळी बनवू शकतो किंवा फ्लावर्स ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण इनोव्हेटिव्ह गोष्टी जरूर कराव्या.